Everyone, welcome to my YouTube channel Avinash Pawar EMRS. Today we are going to study class 10th Democratic Politics second first lesson, first topic power sharing, and second part accommodation in Belgium. What is meant by accommodation? Accommodation means the agreement that allow people to work together. एकत्रपणे काम करणे, देशातील सर्व लोक एकत्र येणं, एकत्र मिळून काम करणे हे बेल्जियममध्ये झालं. श्रीलंकेमध्ये आपण कसं झालं होतं, सिंहला लोकांनी सत्तेमध्ये आले, अधिकाराचा दुरुपयोग केला आणि ज्यांना त्यांना जसं पाहिजे तसं त्यांनी मनाने एज्युकेशनमध्ये, इकॉनॉमिक डेव्हलपमेंटमध्ये सिंहला लोकांना प्राधान्य दिलं आणि दुसऱ्या जातीचे जे लोक आहेत, तर दुसऱ्या भाषिक लोक आहेत, तमिळी, त्यांच्या ज्या काही इच्छा आहेत, आकांक्षा आहेत, त्या बिलकुल मागण्या ज्या आहेत त्या मान्य केल्या नाहीत. परंतु याच्या उलट परिस्थिती आपल्याला बेल्जियममध्ये पाहायला मिळते, जिथे अकोमोडेशन शब्दाने सुरुवात होते, म्हणजे ते वर्क टुगेदर. काय केलं बेल्जियमच्या लोकांनी? लेट स्टार्ट. सो द बेल्जियन लीडर टूक अ डिफरंट पाथ. दे रिकॉग्नाइज द एक्झिस्टन्स ऑफ रिजनल डिफरन्सेस अँड कल्चरल डायव्हर्सिटीज. आता बेल्जियमच्या लोकांनी दुसरा एक मार्ग निवडलेला आहे. त्यांना माहिती आहे की आपल्यामध्ये रिजनल डिफरन्सेस आहेत. रिजनल म्हणजे प्रादेशिक, ज्याला आपण म्हणूया वेगळेपणा आहे, वेगवेगळ्या संस्कृती आपल्या आहेत. सो बिटवीन 1970s अँड 1993 दे अमेंडेड देअर कॉन्स्टिट्यूशन 4 times so as to work out an arrangement that would enable everyone to live together within the same country. आणि म्हणून 1970 ते 1993 या काळामध्ये त्यांनी त्यांची जी काही राज्यघटना आहे ती 4 वेळा त्याच्यामध्ये बदल केलेला आहे. आणि मग ह्या अरेंजमेंटमध्ये 4 वेळा बदल केला. कशासाठी? इन ऑर्डर टू लिव्ह टुगेदर, एकत्र राहण्यासाठी. एकच देश आहे, एकत्र देशामध्ये एकत्र राहण्यासाठी त्यांनी 4 वेळा घटनेमध्ये दुरुस्ती केली. द अरेंजमेंट दे वर्कड आउट इज डिफरंट फ्रॉम एनी अदर कंट्री अँड इज व्हेरी इनोव्हेटिव्ह. हिअर आर सम ऑफ द एलिमेंट ऑफ द बेल्जियम मॉडेल. काय केलं त्यांनी? चला पाहूया. फर्स्ट, the constitution prescribed that the number of Dutch and the French speaking ministers shall be equal in the central government. मग त्यांनी काय केलं की त्यांच्या राज्यघटनेने असं सांगितलं की जेवढे डच लोक असतील किंवा फ्रेंच जे मिनिस्टर असतील, डच आणि फ्रेंच भाषा बोलणारे जेकडे मिनिस्टर असतील त्यांची संख्या केंद्र शासनामध्ये, जसं आपलं केंद्र शासन आहे ना, आत्ता भाजपचं सरकार आहे, मोदी हे आपले नरेंद्र मोदी सन्माननीय आपले पंतप्रधान आहेत, बरोबर. तसं सेंट्रल गव्हर्नमेंट जे बेल्जियममध्ये होतं तिथे सारखे हे मिनिस्टर असतील. कोणत्या भाषिकांचे? डच भाषा बोलणारे आणि फ्रेंच भाषा बोलणारे, त्यांचे सारखेच मिनिस्टर हे सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये असतील. सम स्पेशल लॉज रिक्वायर द सपोर्ट ऑफ मेजॉरिटी ऑफ मेंबर फ्रॉम ईच लिंग्विस्टिक ग्रुप. आणि म्हणून काही विशिष्ट कायदे तयार केले गेले. हे कायदे कशासाठी तयार केले? टू सपोर्ट द मेजॉरिटी ऑफ मेंबर फ्रॉम ईच लिंग्विस्टिक ग्रुप. प्रत्येक जी काही भाषा बोलणारे लोक आहेत त्यांच्या सपोर्टसाठी, त्यांच्या सुरक्षेसाठी विशिष्ट कायदे तयार केले. प्रत्येक, फक्त एका नाही तर प्रत्येक. सो दस नो सिंगल कम्युनिटी कॅन मेक डिसिजन युनिलॅटरी. म्हणून एक सिंगल कम्युनिटी एक स्वतःहून फक्त डिसिजन घेणार नाही. आता इथे एक नवीन शब्द आहे, युनिलॅटरल. युनिलॅटरल मीन्स इन्व्हॉल्विंग ओनली वन ग्रुप. एकच ग्रुप फक्त डिसिजन घेणार नाही. तसा कायदा केला त्यांनी. काय कायदा केला? स्पेशल लॉज रिक्वायर टू सपोर्ट ऑफ मेजॉरिटी ऑफ द मेंबर फ्रॉम ईच लिंग्विस्टिक ग्रुप. कोणता असा कायदा त्यांनी तयार केला की कोणताही निर्णय घ्यायचा असेल तुम्हाला तर प्रत्येक भाषेच्या लोकांनी त्याला सपोर्ट केला पाहिजे, असा कायदा तयार केला. असा कायदा तयार केल्यामुळे काय झालं की कोणताही डिसिजन घ्यायचा असेल तर जे फक्त संख्येने जास्त आहेत ते फक्त एकटे तसा निर्णय घेणार नाहीत, तर प्रत्येक भाषिकांचा जो गट आहे, प्रत्येक भाषा बोलणारा जो गट आहे, तर बेल्जियममध्ये कोणकोणते भाषा बोलणारे लोक आहेत? तर डच आहेत, फ्रेंच आहेत आणि जर्मन आहेत. या तिन्ही भाषांच्या लोकांची त्याला सपोर्ट लागेल काही महत्त्वाचा निर्णय घेण्यात, असा कायदा त्यांनी तयार केला. So many power of the central government have been given to the state government of the two region of the country. So power जो आहे म्हणजे सत्ता जी आहे, अधिकार आहे, जे केंद्र शासनाची जी काही आपण म्हणूया सत्ता आहे, ती 2
have been given to the state government of two region of the country. सेंट्रल गव्हर्नमेंटची जी पॉवर असते ती दोन प्रांतांना, दोन आपण म्हणूया प्रदेशांना देण्यात आली बेल्जियममधल्या. कोण? द स्टेट गव्हर्नमेंट आर नॉट सबऑर्डिनेट टू द सेंट्रल गव्हर्नमेंट. आता याच्यामध्ये काय आहे, जसं शासन असतं स्टेट लेवलवर आणि केंद्र, तर बेल्जियममध्ये फार आपल्याला उलटी परिस्थिती पाहायला मिळते. काही वेळा त्यांनी केंद्राची जी काही पॉवर आहे, सत्ता आहे, ती राज्यांना समान प्रमाणात ही दिलेली आहे. म्हणजेच आता काय झालेलं आहे की राज्य शासन हे केंद्र शासनाच्या अधिपत्याखाली किंवा त्यांच्याखाली, त्यांच्या ऑर्डरखाली, त्यांच्या आदेशाखाली काम करणार नाहीत. दोघेही इक्वल असतील. सो अशा दोन प्रांतांना त्यांनी परवानगी दिली होती. सो ब्रुसेल हॅज अ सेपरेट गव्हर्नमेंट इन विच बोथ कम्युनिटी हॅव इक्वल रिप्रेझेंटेटेड. आता जिथे ब्रुसेल आहे, जिथे राजधानी आहे बेल्जियमची, तिथे काय केलं, दोन्ही समाजाची लोकांना समान प्रतिनिधित्व दिलं गेलं. द फ्रेंच स्पीकिंग पीपल ॲक्सेप्टेड इक्वल रिप्रेझेंटेशन इन ब्रुसेल बिकॉज द डच स्पीकिंग कम्युनिटी हॅज ॲक्सेप्टेड द इक्वल रिप्रेझेंटेड इन द सेंट्रल गव्हर्नमेंट. आता ब्रुसेलमध्ये आपण पाहिलं होतं की उलटी परिस्थिती होती. ब्रुसेलमध्ये कोणते लोक जास्त होते, आपण याच्यापूर्वी पाहिलं होतं, बरोबर आहे ना. कॅपिटल ब्रुसेलमध्ये 80% लोक जे फ्रेंच भाषा बोलणारे होते आणि 20% लोक डच होते. परंतु संपूर्ण देशामध्ये डच लोक हे जास्त होते. म्हणून दोन्ही ब्रुसेलच्या लोकांनी पण, ब्रुसेल जी राजधानी आहे तिथं त्यांनी इक्वल रिप्रेझेंटेशन म्हणजे काय, समान प्रतिनिधित्व. समान रिप्रेझेंटेशन म्हणजे प्रतिनिधी. जसे आपण आपले प्रतिनिधी लोकसभेवरती पाठवून देतो, विधानसभेवरती पाठवून देतो, तसे प्रतिनिधी. मग ब्रुसेलमध्ये काय झालेलं आहे की द फ्रेंच स्पीकिंग पीपल ॲक्सेप्टेड इक्वल रिप्रेझेंटेटिव्ह इन ब्रुसेल. फ्रेंच लोकांनी मान्य केलेलं आहे की ब्रुसेल या शहरामध्ये आम्ही तुम्हाला इक्वल प्रतिनिधित्व, समान प्रतिनिधित्व हा ब्रुसेल या शहरामध्ये देणार आहोत. आणि डच लोकांनी पण मान्य केलं, जे संपूर्ण देशामध्ये जास्त आहेत, फ्रेंच कमी आहेत, परंतु त्यांनी मान्य केलं की आम्ही तुम्हाला समान प्रतिनिधित्व हा सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये किंवा केंद्र शासनामध्ये आम्ही तुम्हाला देणार आहोत. तर दोघांनी एकमेकांनी मान्य केलेले आहे. जिथे ब्रुसेलमध्ये फ्रेंच लोक जास्त आहेत, 80% आहेत, त्यांनी मान्य केलं की आम्ही तुम्हाला इक्वल रिप्रेझेंटेशन, समान प्रतिनिधित्व देऊ. म्हणजे समान प्रतिनिधित्व अर्थ समजला का? समान प्रतिनिधित्व म्हणजे संख्येने समान प्रतिनिधी निवडून देणे. ज्यांची संख्या समान आहे, समजा जर 4 लोक जर निवडून द्यायचे असतील, बरोबर आहे, तर 2 लोक डचची राहतील, 2 लोक फ्रेंचची राहतील. सो इक्वल रिप्रेझेंटेशन जे ब्रुसेलमध्ये पण राहील आणि सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये पण राहील. सो अशा पद्धतीने त्यांनी ही रचना ही केलेली आहे. सो अपार्ट फ्रॉम द सेंट्रल अँड स्टेट गव्हर्नमेंट देर इज अ थर्ड काइंड ऑफ गव्हर्नमेंट. दिस community government is elected by the people belonging to one language community, Dutch, French and German speaking. No matter where they live, this government has power regarding culture, educational, language related issues. आता बेल्जियममध्ये आणखीनही सेंट्रल आणि स्टेट गव्हर्नमेंटपेक्षा त्यांनी एक तिसरं गव्हर्नमेंट केलेलं आहे. आपण आपल्या देशामध्ये पाहतो की महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र शासनाचं एक राज्य आहे, उत्तर प्रदेशामध्ये त्या राज्याचं राज्य आहे, जसं आपलं कर्नाटक आहे, आणि केंद्रामध्ये दिल्लीमध्ये आपण पाहिलं की केंद्र शासन आहे. बेल्जियम हा असा देश आहे की 2 शासनापेक्षा केंद्र शासन, त्याला आपण म्हणूया सेंट्रल, राज्य शासन त्याला आपण म्हणूया स्टेट, त्याच्याऐवजी त्यांनी तिसरं गव्हर्नमेंट एक काढलं होतं आणि त्या गव्हर्नमेंटला नाव दिलं होतं कम्युनिटी गव्हर्नमेंट. आणि जिथं कोणती लोक राहतील, हे प्रत्येक भाषा बोलणाऱ्यांचे तिथे लोक तिथे निवडून जातील, त्यांचे प्रतिनिधी तिथे निवडून जातील, त्यांचे लीडर तिथे निवडून जातील. मग ते कोणती असतील, डच भाषा बोलणारे त्यांचे प्रतिनिधी, त्यांचे लीडर तिथे जातील, फ्रेंच भाषा बोलणारे, जर्मन भाषा बोलणारे त्यांचे लोक त्या लोकांना त्यांचे लीडर तिथे निवडून देतील, मतदान होईल आणि मग ते शासन काय करेल, त्या शासन आपल्या जी काही संस्कृती आहे, आपलं जे शिक्षण आहे, आपली जी भाषा आहे, या संबंधितले अधिकार ते तिथे अधिकाराचा ते तिथे उपयोग करतील, बरोबर आहे. तर अशा पद्धतीने त्यांनी रचना केली होती. सो यू माइट फाइंड दॅट द बेल्जियम मॉडेल व्हेरी कॉम्प्लिकेटेड. इट is very complicated even for the people living in the Belgium, but these arrangements have worked well so far.
आणि म्हणून आपण पाहिलं की अशा कोणत्याही देशामध्ये अशी रचना पाहायला मिळत नाही. अतिशय आपण म्हणूया कॉम्प्लिकेटेड स्वरूपाची, मिश्र स्वरूपाची आपल्याला ही रचना या देशामध्ये पाहायला मिळते. परंतु ही रचना ज्यांनी प्रत्येक समाजाचा, प्रत्येक भाषा बोलणाऱ्याचा सन्मान ठेवला गेला आणि त्याच्यामुळे अतिशय चांगल्या पद्धतीने बेल्जियममध्ये काम या शासन व्यवस्थेने केलेलं आहे. सो दे हेल्प टू अवॉइड सिव्हिल स्ट्रीफ बिटवीन द टू मेजर कम्युनिटी अँड पॉसिबल डिव्हिजन ऑफ द कंट्री ऑन लिंग्विस्टिक लाईन. याच्यामुळे काय झालेलं आहे, सिव्हिल स्ट्रीफ. स्ट्रीफ्स म्हणजे काय आपण म्हणूया, स्ट्रीफ्स म्हणजे आपण म्हणूया वाद, फाईट, अँगर, व्हायलंट अँगर ज्याला म्हणूया आपण. वाद झालेला नाही. जसं श्रीलंकेमध्ये त्यांनी एकमेकाचा सन्मान ठेवला नाही, सिंहाला लोकांनी, कोणत्या लोकांचा, तमिळ लोकांचा, त्याच्यामुळे दोन समाजामध्ये वाद सुरू झाले. तसं इथं झालेलं नाही. इथे लोकांनी भाषा बोलण्याच्या आधारावर देशामध्ये, समाजाची विभागणी ही झालेली नाही. सो वेन मेनी कंट्रीज इन युरोप केम टुगेदर टू फॉर्म युरोपियन So this is what we have discussing about accommodation of Belgium. Many countries of European came together to form European Union. Brussels was chosen as its headquarter. आणि म्हणून आपल्याला असं पाहायला मिळतं की युरोपियन देशातले जे खूप सारे देश आहेत, ज्यावेळेस ते एकत्र आले आणि युरोपचं युनियन एक संघटना झाली, युरोपियनचं संघटना झाली. म्हणून आपण असं म्हणूया की जिथे ब्रुसेल हे शहर इथे हेडक्वार्टर म्हणून इथे निवडण्यात आलेलं आहे. सो वेन मेनी कंट्रीज ऑफ युरोप केम टुगेदर टू फॉर्म युरोपियन युनियन, ज्यावेळेस युरोप ह्या राष्ट्रांचं वेगवेगळे राष्ट्र होते आणि युरोपचं राष्ट्रांचं एक संघटन झालं, त्यावेळेस ब्रुसेल हे शहर निवडण्यात आलं, जिथे हेडक्वार्टर त्यांचं हे निवडण्यात आलेलं आहे. सो दॅट्स ऑल फ्रॉम द accommodation of Belgium. So what do we learn from these two stories of Belgium and Sri Lanka? Both are democracies, yet they dealt with the question of power sharing differently. And Belgium, आपण दोन्ही देशांचा अभ्यास केला, श्रीलंका आणि बेल्जियम, परंतु बेल्जियमने एक वेगळ्या पद्धतीने हा प्रश्न हाताळलेला आहे पॉवर शेअरिंगचा. पॉवर आपण पाहिलं, सत्ता, अधिकार. जसं सिंहाला लोकांनी फक्त स्वतःकडेच ठेवले, बेल्जियम लोकांनी मात्र सगळ्यांमध्ये वाटून दिले. बरोबर आहे. फ्रेंच लोकांना, डच लोकांना, जर्मन लोकांना सगळ्यांमध्ये ती पॉवर शेअर केली, परंतु श्रीलंकेमध्ये स्वतःकडेच ठेवले. मग काय झालेलं आहे दोन्ही देशामध्ये, आपण त्याचा रिझल्ट हा पाहिलेला आहे. आणि बेल्जियम, द लीडर हॅव रिअलाइज दॅट द युनिटी ऑफ द कंट्री इज पॉसिबल ओनली बाय रिस्पेक्टिंग द फिलिंग अँड द इंटरेस्ट ऑफ द डिफरंट कम्युनिटी अँड रिजन. आणि आपण असंच पाहिलेलं आहे की बेल्जियममध्ये तेथील जे नेते होते त्यांना हे समजलेलं होतं की ह्या देशामध्ये आपण जर एकता आपल्याला ठेवायची असेल, एक संघ आपला देश जर ठेवायचा असेल, तर प्रत्येक जी कम्युनिटी आहे, प्रत्येक भाषा बोलणारे जे लोक आहेत, त्यांच्या भावना, त्यांचं हित याचं जतन हे केलंच पाहिजे. सच अ रिअलायझेशन रिझल्ट इन म्युच्युअली ॲक्सेप्टेबल अरेंजमेंट फॉर शेअरिंग पॉवर. आणि हे कधी होऊ शकतं, जर आपण म्युच्युअली ॲक्सेप्ट केलं एकमेकाला आणि सत्तेची जर आपण शेअर केली, आपण सत्ता अधिकार जर शेअर केला, तरच हे होऊ शकतं. श्रीलंका shows us contrasting example. It shows us that if a majority community wants to force its dominance over the other and refuses the share power, it can undermine the unity of the country. श्रीलंकेमध्ये उलटं झालं. तिथे सिंहाला कम्युनिटी, जी मेजर कम्युनिटी होते, संख्येने जास्त होते, त्यांनी तिथे डॉमिनन्स करण्याचा प्रयत्न केला, प्रभुत्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि पॉवर शेअर केली नाही. कोणत्या लोकांना? तमिळ लोकांना. अधिकाराची समान वाटणी केली नाही आणि म्हणून कशा पद्धतीने त्यांच्या एकतेला धोका निर्माण झाला, तिथे वॉर सुरू झालं आणि म्हणून अशा पद्धतीचे आपल्याला रिझल्ट या दोन्ही देशामध्ये पाहायला हे मिळालेले आहेत. सो दॅट्स ऑल फ्रॉम द सेकंड पार्ट. थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. विल कंटिन्यू नेक्स्ट ऑफ अवर व्हिडिओ.